पूजा, ते कपडे धुवून घेतीस का तोपर्यंत? मी जेवण आवरते. हो ताई, मी ह्याला शाळेत सोडून येते, तर शाळेची व्हॅन येईल ना आता. ठीक आहे. चल रे, शाळेत भांडणं बिंडणं करू नको हा. अगं पूजा, काल राहूनच गेलं. अगं माझ्यासाठी यांनी एक हार आणला होता. मी तुझ्याकडे आले होते दाखवायला, पण झोपली होतीस तू, तर मग राहिला. पण तू परत ये. हो ते राहून द्या, मी ह्याला आधी शाळेत सोडून येते. तू परत ये, मग मी तुला दाखवते. अगं पूजा, तुझा फोन वाजतो, घे ना आधी. हो हो घेते, थांबा. हॅलो, हा बोला ना. अरे पूजा, किती वेळ झालं फोन लावतोय, फोन का नाही उचलत? अहो कपडे धुत होती ना, त्याच्यामुळे उशीर झाला. बँकेत पैसे भरायचे होते, ती बॅगच चोरीला गेली. 3 लाख रुपये होते. मला आता काहीच समजेना काय करू. अहो कसं झालं हे अचानक? आणि तुमचं लक्ष कुठं होतं? मी काय मुद्दामून हरवले का? मला सांगा, तुम्ही ऑफिसमध्ये सांगितलं का? हो सांगितलं. अहो काय हो तुम्ही, एकतर आधीच उद्योग काय कमी आहेत जे तुम्ही अजून वाढवलेत. अगं काय झालं? कोणाचा फोन होता? अहो ताई, ह्यांचा फोन होता. बघा ना, मला तर टेन्शनच आलंय. ह्यांची बॅग चोरीला गेली. काय? अहो त्यात बँकेचे पैसे होते आणि मॅनेजर बोलतोय की काही करून पैसे भरावेच लागतील. किती किती पैसे किती होते त्याच्यात? 3 लाख रुपये होते ताई. कसे भरायचे आता? आणि त्यांना बोल ना, म्हणा मॅनेजरशी बोला. एवढे पैसे मुद्दामून कोणी थोडी ना हरवतंय. अहो ताई, सगळं करून झाले, सगळ्यांशी बोलून झाले, पण मला तर काही कळतच नाही. 3 लाख रुपये आणायचे कुठून? आणि मॅनेजर पण बोलतो की आजच्या आजच भरावे लागतील. मला तर खूप टेन्शन आलंय. अगं तू शांत हो, शांत हो, गप्प बस जरा, घाबरू नकोस, मी आहे ना. गप्प बस, थांब. मी तुला बोलले होते ना रात्री तो हाराबद्दल. मग तो हार आपण दुकानात गिरवी ठेवू किंवा मोडून टाकू, त्याचे येतील की 2-3 लाख रुपये. काही टेन्शन नाही, ते आपण नेऊन भरू. अहो ताई, कालच हार आणलाय ना, आणि आज तो विकायचा, आणि ते पण आमच्यासाठी. नको ताई, हे मला काही पटत नाहीये. आपण दुसरं काहीतरी मार्ग शोधू. अगं काही नाहीये, हाराचं काही नाही. आपण परत कधी पैसे आले करूया ना, हारचं काही नाही. गप्प बस, तो हार मोडू आणि त्याचे पैसे आणू. याच्याशिवाय तू काही करू शकतेस का? आहेत का आपल्याकडे पैसे? मुळात हा हार तुमच्या दोघांच्या सुखापेक्षा जास्त आहे का? काही नाहीये. तुम्ही दोघं असे दुःखी बसलो का आम्ही आनंदात राहू शकतो का? नाही ना. मग गप्प बस, तो हार दे आता. भाऊजींना फोन कर आणि तो हार घेऊन जा म्हणा. तुम्हा दोघांना प्रॉब्लेम मध्ये पाहून आम्ही काय दोघं आनंदी राहू शकत नाहीये. आई, तुमचे उपकार कसे फेडू मी? किती मोठं मन आहे हो तुमचं. काही उपकार काही नाहीये ग, हे तर माझं कर्तव्य आहे समज. आणि पटकन भाऊजींना फोन कर आणि तो हार त्यांना दे.